नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेले मोठे अपडेट. राज्यामधील पुणे असेल, मुंबई असेल, रायगड असेल, ठाणे असेल, या जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी. काय आहे सविस्तर अपडेट, चला तर जाणून घेऊया. आयएमडी इंडिया हवामान विभागाचा वेधशाळेचा मोठा अंदाज. राज्यामध्ये या 5 ते 6 जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. काय आहे सविस्तर अपडेट. घाटमाथ्यावरती मोठ्या प्रमाणात पाऊस. मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, पनवेल, पालघर या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा धोका दिलेला आहे. गेल्या 24 ते 48 तासामध्ये सरासरी 100 मिलीमीटर पर्यंत पाऊस या ठिकाणी प्रत्येक दिवशी होत आहे. आता इथून पुढे सुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाचा रेड अलर्ट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. राज्यातील पावसाचा सविस्तर अपडेट घेऊन आलेलो आहे. राज्यामध्ये यावर्षी पावसाचा संमिश्र प्रतिसाद होता, परंतु जुलैचा हा पंधरवडा मोठ्या प्रमाणात चांगला गेल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. गेल्या काही दिवसाच्या तुलनेमध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना साथ दिले, परंतु आता काही ठिकाणी अतिवृष्टी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मग या अतिवृष्टीचा फटका कोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे, कोणत्या पिकांना याचं नुकसान होणार आहे. घाटमाथ्यावरती आपण जर बघितलं, भात हा महत्वाचं पीक आहे. भाताला मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पालघर जिल्हा असेल, ठाणे जिल्हा असेल, मुंबईसह बरबन असेल, नाशिक असेल, अहिल्यानगरचा काही भाग असेल, पुण्याचा काही भाग असेल, घाटमाथ्यावरती मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा फटका या पिकांना आता बसणार आहे. राज्यामध्ये येत्या 24 ते 48 तासामध्ये अतिवृष्टीचा इशारा आयएमडी इंडियाच्या अपडेट नुसार देण्यात आलेला आहे. हवामान विभागाच्या सविस्तर अपडेट नुसार का पाऊस मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. यावर्षी आपण जर बघितलं की दुष्काळ पडणार असं जाहीर झालेलं होतं, परंतु अल निनोचा हा परिणाम आपण सुरुवातीला पण सांगितलं होतं. अल निनो हा प्रत्येक वेळेस दुष्काळ देईल असं नाही, तर अतिवृष्टी सुद्धा अल निनो देत असतो. यावर्षी अल निनो जो आहे काही ठराविक ठिकाणी मोठ्या प्रमाणात सक्रिय होऊन अतिवृष्टी देत आहे. या वर्षीचा आता पुढचा महिना कसा जाणार आहे हे बघणं गरजेचं आहे. जुलैमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण होते, परंतु काही ठिकाणी पार पूर आल्याची परिस्थिती. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात जे काही गोदावरी नदी आहे याच्यातून जवळजवळ 8 ते 10 टीएमसी पाणी येत्या 24 ते 48 तासामध्ये वर्ग झाले आहे. अहिल्यानगरमधील सुद्धा धरणे पूर्णपणे भरलेली आहे. यामध्ये भंडारदरा धरण असेल, त्याचप्रमाणे जायकवाडी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग चालू झाल्यामुळे मराठवाड्यातील पुढच्या दृष्टीने सुद्धा हे चांगलं गणित आहे. पुण्यातील तास कमान धरण असेल, डिंबे धरण असेल, इतर महत्वाची धरणं सुद्धा मोठ्या प्रमाणात भरले. मुंबईला पाणी देणारे जे वैतरणा धरण आहे, या धरणांना सुद्धा मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये त्याचप्रमाणे इतर लोकांमध्ये एक समाधानकारक परिस्थिती आहे. आता इथून पुढे पावसाची परिस्थिती कशी असणार आहे ही सर्व अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. पावसाची सविस्तर अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी रोजच्या रोज चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा.